त्यांनी अनेक व्यवसाय केले, भरपूर व्यवसाय केले, परंतु कुठल्याच व्यवसायामध्ये यश नाही आलं. उलट व्यवसाय करून करून शेवटी कर्ज वाढले, कर्जबाजारी झाली. मग ते व्यावसायिक पण माझ्याकडे आले होते. घरातली परिस्थिती चांगली होती, परंतु कर्ज झालं होतं. कारण जवळजवळ त्यांनी काहीतरी 15-16 व्यवसाय टाकले होते. तरीही काही अपेक्षित काहीच बदल दिसत नव्हता. आणि मग बघितलं तर मागच्या जन्मामध्ये पाहिलं आम्ही, पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. त्या काळात तो शेतकरी होता आणि शेतीच्या बांधावरून भांडणं झाली. आणि ती बांध कोणी ह्याने कोरला, त्याने कोरला, यावरून त्यांची भांडणं झाली. आणि त्यामध्ये त्यांनी त्या शेतकऱ्याच्या एकुलत्या एक मुलाला भांडणामध्ये त्याच्याकडून तो मुलगा मारला गेला, भांडणामध्येच मेला. तर त्या आईवडिलांनी शाप दिला होता, ज्या स्वार्थासाठी तू हे सगळं केलं, यापुढे तुला कधीच हा स्वार्थ साधता येणार नाही बरं, किंवा तुझी दलदी राहील किंवा कामात अडचणी येतील, अशा काही त्यांनी शाप दिला होता. मग ते पाहिलं तर त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम चालू होते. आणि मग पास्ट लाईफ रिग्रेशन केलं. आणि त्यानंतर त्यांनी जो व्यवसाय फर्स्ट टाईमला स्टार्ट केला तो व्यवसाय ग्रोथ करू लागला. आणि त्यानंतर त्याची प्रगतीच होत गेली.